राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं आंबा उत्पादक शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार कोल्हापुरात राजारामपुरीतील भारत हाऊसिंग सोसायटी हॉल इथं 19 ते 23 मे या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित केला होता. महोत्सवाचं यंदाचं हे 5वं वर्ष होतं. आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. देवगड हापूस, रत्नागिरी हापूसपर्यंत मर्यादित असलेली आंब्यांची ओळख राज्य कृषी पणन मंडळानं या महोत्सवाच्या माध्यमातून विस्तृत करून दिली. या आंबा महोत्सवात कोकणातील 47 प्रकारच्या विविध प्रजातींच्या आंब्यांची ओळख होण्यासाठी विशेष दालन उभा करण्यात आलं होतं. या दालनाला कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्सुक्यानं भेट देऊन विविध प्रजातींच्या आंब्यांची माहिती करून घेतली. महोत्सवाच्या 5 दिवसात सुमारे 41 लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी दिली. मागील 5 दिवसापासून आपण या महोत्सवामध्ये जर उलाढाल पाहिली तर जवळजवळ आज शेवटचा दिवस आहे. 5 दिवसामध्ये उलाढाल जवळजवळ 41 लाखाच्या आसपास झालेली आहे आणि त्यामुळे दरवर्षी मिळणारा प्रतिसाद जो आहे तो ग्राहकांचा वाढतच चाललेला आहे आणि शेतकरीसुद्धा या आंबा महोत्सवामध्ये अतिशय खुशीने सहभागी झालेले आहेत. त्यांनाही आनंद वाटते की ते जे उत्पादित करतात आंबा त्यांना योग्य दर मिळतो आणि ग्राहकांनासुद्धा 100% खात्रीशीर असा हापूस आंबा उपलब्ध होतो. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आहेत, सरव्यवस्थापक विनायक कोकरे साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून पूर्ण राज्यभरात असे महोत्सव आता सुरू आहेत. आता उद्यापासूनच लगेच आपण सांगली आंबा महोत्सव 3 दिवसासाठी आयोजित करतोय. कोकणात हापूस आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. या महोत्सवामुळं कोकणातील हापूस आंब्यासोबतच अन्य प्रजातींच्या आंब्यांनाही ओळख देण्याचं काम झालं. या महोत्सवात 28 शेतकरी सहभागी झाले होते. 5 दिवसात सुमारे 40,000 नागरिकांनी या महोत्सवाला भेट देत आंब्यांची खरेदी केली.